तांदळाचा लाडू भारी ना खायला, मस्त खायला जबरदस्त. आज संध्याकाळचा एक एक लाडू आला चाई की बस हो, नाश्त्याचं टेन्शन नाही. नाश्ता करायचा. असं थोडा ना भराट थोडा ठेवायचा. हा पीठ आहे ना हलकासा म्हणजे एकदम भरड असतो हा बघा. ते सर्व आता हा मिक्सर घालून घेतो याच्यामध्ये. हा बघा, आता आपण लाडू बनवायला सुरुवात करतो. इकडे ना मिक्सर रेडी झालेला आहे. आई आता सर्व लाडू वाळायला चालू केलेला आहे. आजी पण आहे इकडे, तर दोघी पण बनवले सर्व लाडू लवकर म्हणजे पटपट होतील. हे बघ इकडे ना आता थोडेफार रेडी झालेले आहेत. बघताय भारी दिसतं एकदम. हे आपले तांदळाचे लाडू. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण आपल्या कोकणातले पारंपरिक पदार्थ म्हणजेच तांदळाचे लाडू बनवणार आहोत. इकडे कोकणामध्ये ना तांदळाची भरपूर प्रमाणात शेती केली जाते, त्याच्यामुळे तांदळापासून वेगवेगळे पदार्थ इकडे बनवले जातात. त्याच्यापैकी तांदळाचे लाडू, तांदळाची बोरं, घावणे आणि अजून पण असे बरेच पदार्थ आहेत. मागे आपण गावी आलेलो ना तेव्हा तुम्हाला तांदळाच्या बोराची रेसिपी शेअर केली होती आणि भरपूर जणांना ती आवडली. तर आज बोललो की आपण तांदळाची लाडूची पण रेसिपी शेअर करूया. तर आता तयारी वगैरे सर्व चालू आहे. आजी, पप्पा, मी आणि आई आम्ही 4 जण पूर्ण लाडू बनवणार आहोत एकत्र. तर इकडे बघताय हे आपण ना लाडू बनवण्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत. आई किती किलो तांदूळ घेतलेस? हे अर्धा किलो आहेत. अच्छा, अर्धा किलो तांदळाचे आज आपण लाडू बनवणार आहोत. तर आता काय करायला लागेल पहिला? हे आपल्याला ना आधी 1 तास ना भिजत घालायचे. अच्छा, तर इकडे ना टोप घेतलाय. टोपामध्ये सर्व तांदूळ घालतोय आम्ही. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला. भिजले की लाडू एकदम छान बनतात ना. भिजले ना, थोडा टाइम भिजत घातले ना की नंतर मग भाजायचे. हा म्हणजे पीठ ना आपलं मस्त छान तयार होतो. त्याच्यामध्ये अजून पाणी लागणार आहे आपल्याला. हे आधी मी धुवून घेते आणि नंतर पाण्यात ठेवते. मस्तपैकी ना चोडून घ्यायचे जरा, म्हणजे व्यवस्थित सर्व धूळ वगैरे असते ना ते निघून जाते. पूर्ण तांदूळ क्लीन करून घ्यायचे आपल्याला. हे कसले नवीन तांदूळ आहेत ना? हे नवीन आताचे आहेत. नवीन तांदूळाचे लवकर होतात ना लाडू, चांगला पीठ होतो. तांदळाचे म्हणजे कसं नवीन तांदळात जास्त घी बी लागत नाही. हा, जुने तांदूळ असतात ते घी खातात जास्त. चांगले वलतात पण. हा, नवीन तांदळाचे चांगले वलतात पण, म्हणजे असे लाडू चांगले बनतात. असं काय म्हणजे आपल्या घरात असतील ते कुठले पण घेतले ना, जे आपल्या घरात असतात ते अच्छा तरी पण चालेल. असं काय नवीन जुनं असं काय नाही, पण नवीन शक्यता असले ना की लाडू म्हणजे चांगले वलतात, म्हणजे जास्त घी नाही लागत. इकडे ना सर्व धुवून झालेले आहेत तांदूळ. ह्याच्यामध्ये आता पाणी घालून आपण थोडा टाइम आहे ना 1 तास भिजत ठेवतोय. तर मंडळी आपले तांदूळ जोपर्यंत भिजत ठेवलेत ना तोपर्यंत आपण सर्व इकडे पुढची तयारी करतोय. हे बघा सर्व गोष्टी आता आपण रेडी करतोय. इकडे ना आपण अगोदर तर सर्व खोबरा किसून घेतोय. पप्पा खोबरा किती घेतलंय? खोबरा 1.5 वाटी घेतलाय. 1.5 वाटी लागणार आहे ना आपल्याला. तो बारीक नाही किसणीच्या साह्याने किसून घ्यायचं आहे. आणि इकडे गुळ घेतलेला आहे. हा बघा गुळ आई किसून घेते चाकूच्या मदतीने. हे गुळ किती लागणार आहे? आपल्याला ना 1/2 किलो लागणार आहे, पण मी अर्धा किलोचा म्हणजे घेतलाय. मी त्यातला अर्धा घेणार आहे किसून. अच्छा, 1/2 किलो. आपला अर्धा किलो पूर्ण तांदूळ आहे, तर त्याच्या मापाने आपण 1/2 किलो गुळ घेतोय. तो पण बारीक करायचा आहे. हे इकडे ना सर्व बदाम काजू पण लागणार आहेत, ते आपल्याला सर्व व्यवस्थित फ्राय करायचे आहेत तेलामध्ये. आजी बघते सर्व वेलची सोलते. हे जवळपास 15 पाकळ्या आपल्याला लागणार आहे वेलचीने कसं मस्त सुगंध येतो ना आजी. मस्त भारी. आणि आजी आपल्या साईडला तांदळाचे लाडू भरपूर करतात ना? आमचं तर हा, आम्ही कधी दुसरं नाही काय करीत, हा, आम्ही ह्याच करतो. तांदळापासून बरेच पदार्थ बनवतात. तांदळाची बोरा नाही बोरा, हो, लाडू, हा, तांदळाची खीर खीर एकदम छान छान होते. हो, सगळा तांदळा आम्ही सगळा. आपल्या कोकणामध्ये कशी तांदळाची शेती भरपूर असते. आमच्याकडे कसं तांदूळ पिकतात ना, म्हणजे मग अगोदरशीच लोक पहिल्या पूर्वी म्हणजे अगोदर पासून ही तांदळाची म्हणजे पदार्थ बनवायचा म्हणजे पारंपरिक पद्धत आहे तांदळाचे लाडू. तांदळाच्या आंबोल्या पण बनवतात. आंबोल्या बनवतात. रात्री पीठ ठेवायचा, सकाळी आयतं करायचं. त्या म्हणतात आंबोल्या. छान होतं सर्व. मस्त. तर आता सर्व तयारी आपण करून घेऊया, सर्व गोष्टी रेडी करूया. तर मंडळी इकडे बघताय सर्व गोष्टी ना आता आपण रेडी केलेल्या आहेत. एवढी सर्व आपल्याला सामग्री लागणार आहे. आणि इकडे ना आपले सर्व तांदूळ सुद्धा भिजून रेडी झालेत. 1 तास आपण भिजत ठेवले होते, थोडस खाली नितळत ठेवलेत. अर्धा किलो तांदळासाठी आपल्याला 1/2 किलो गुळ घ्यायचा आहे. हा, 1.5 वाटी खोबरा, मुठभर अशी मी मनुका घेतलेली आहेत. आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे थोडीशी. पूर्ण आपण बारीक केलंय, ठेसलाय तिला.
आणि इकडे आणि काजू बदाम कसं ड्रायफ्रूट आपण किती पण घेऊ शकता, असं काय नाही. आपल्या चॉईस वर आहे. कमी जास्त आपण किती पण घेऊ शकता. अच्छा. जसे आम्ही काजू बदाम घेतले. हम्म. तुम्हाला डिंक पण तुम्ही घेऊ शकता. ड्रायफ्रूट म्हणजे कुठले पण असं खारीक घेऊ शकता. वगैरे. हा घेऊ शकता. भरपूर प्रकारचे ड्रायफ्रूट येत असतात. मनुकामध्ये पण काळी अशी आपण घेतली ती पण तुम्ही घेऊ शकता. तर तुमच्या चॉईस वरती आहे. आणि इकडे ना आपण घी सुद्धा घेतलेली आहे. घी आपल्याला एवढी लागणार नाही, पूर्ण ही घीची बरणी घेतलंय. काहीतरी पण आपल्याला किती घी लागेल? आपल्याला 200 ग्राम म्हणजे 1 वाटीभर घ्यायचं आहे. अच्छा, 1 वाटीभर बसेल ना हा, पूर्ण? बस होईल. अर्धा किलो मध्ये. हा. तर आता सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे काजू आणि बदाम भाजून म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तिकडे आपण चूल बघा पेटवलेली आहे. तव्यामध्ये सर्व आता ना भाजून घेतोय. हे डिंक असेल तुम्ही डिंक फ्राय करून घेऊ शकता. काजू बदाम भाजले की मस्त कुरकुरीत होतात ना. हा, चांगले कुरकुरीत मस्त लाडू लागतात ना. तर इकडे आपण किसलेलं खोबरं आहे ना, तो तव्यामध्ये मस्त भाजून घ्यायचं आपल्याला. खोबरा कसा लवकर भाजला जातो, तवा आता गरम आहे चांगला. थोडासा आपल्याला गरम करायचा, असा कुरकुरीत होईपर्यंत. हम्म. जास्त भाजायचं नाही. हे कसा खोबरा लवकर ब्राऊन होत जातो. साधारण गरम करायचा. तर इकडे ना सर्व आता खोबरा पण काढून घेतो. मस्त भाजलेले आहे बघा. तर इकडे ना आता आपण तव्यामध्ये सर्व घी घालून घेतोय. घी मध्येच आपण सर्व काजू बदाम फ्राय करणार आहोत. बाकी राहिलेलं घी नंतर परत आपल्याला उपयोगाला येईल. मनुका घालून घेतोय. मनुका अशी फ्राय केली ना की मस्त म्हणजे फुगतात, चांगले मऊ मऊ होतात. सॉफ्ट होतात पूर्ण. खायला मस्त लागतं फ्राय केल्याच्या नंतरला. इकडे ना मनुका कशी लवकर फ्राय होतात, जास्त टाइम ठेवायचं नाही. इकडे आता सर्व काजू बदाम घालून घेतोय. काढून घेतोय प्लेटमध्ये. तर मंडळी इकडे ना आता सर्व आपण जे तांदूळ भिजत घातले होते ना, ते इकडे सर्व आता भाजून घ्यायचे तव्यावरती. हे बघा आजीने ना आता सुरुवात केलेली आहे भाजायला. इकडे आजी भाजते सर्व तांदूळ. हे आपण कसे आपले तांदूळ थोडेसे ओले आहेत त्याच्यामुळे भाजायला टाइम लागेल. टाइम लागतो. हा, हे सुके असले त्याची लवकर भाजतात ना. भाजतात ना. हम्म. भिजलेलं ना, हो. नाही भाजत लवकर. हे कसे तुम्ही म्हणजे उन्हामध्ये थोडस वाढत घालून त्याच्यानंतरला पण भाजू शकता. भाजून शकता. ते वजन त्यामुळे थोडासा वेळ लागेल. वखत लागेल. त्याचे तांदळाचे लाडू भारी ना खायला. हा, मस्त खायला. जबरदस्त. हम्म. आजी तू गव्हाचे लाडू पण बनवायचीस ना? हो, गव्हाचं पण हा, गव्हाचं पण छान लागतं. मस्त. तांदळाचं पण बेस्ट एकदम खायला जबरदस्त. गव्हाचं पण भाजायचं हा, आणि खोबरा घ्यायचा आणि लाडू करायचं. अच्छा, सेमच ना असं. चांगलं मस्त गुड हम्म. मस्त होतात. ते पण सर्व गहू भाजूनच बनवतात. हम्म. ते पण छान होतात. ते भाजलं की कसा मस्त कुरकुरीत होतात हा. आणि पीठ छान होतं. हा, चव येतं त्याला. हो, असं साध्याच पिठाचं आजी नाही बनवू शकत ना. नाही तर काचं लागतात, उद्याच लागतात. हम्म. भाजलेलं चांगलं. डायरेक्ट चक्कीवरचा जो पीठ असतो ना त्याचं बनवू शकत नाही. नाही तर काय गिजगिजीत. हा, गिजगिजीत लागतात. हम्म. अशी स्टेप फॉलो करायला लागते. ही आपल्या कोकणातली म्हणजे प्रसिद्ध डिश आहे. ही गावाला म्हणजे बनवतात अशा प्रकारे आपल्या लाडू. गावाला नकलचा एक लाडू आला चाई. की बस. हो, नाश्त्याचं टेन्शन नाही. हा, नाश्ता करायचा. हम्म. मुंबई असं काय दुकान आहे. हो, हेच पदार्थ. हा, आपला करायचा, एक नारळ फोडायचा, हम्म. तांदूळ भाजायचे, करायचं लाडू हम्म. खायचं. आणि म्हणजे इकडे ना सर्व आपण जे काजू आणि बदाम सर्व फ्राय केलेले आहेत ना, ते पप्पा सर्व इकडे आता बारीक करतायत, तुकडे करतायत. म्हणजे खायला ते बरे पडतात लाडूमध्ये. बघा त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. तेव्हा इकडे ना आपल्याला असं हलवत राहायचं म्हणजे सर्व तांदूळ व्यवस्थित चारी बाजून भाजतात. भाजतात चांगलं. मिक्स करत राहिलं ना की बरोबर सगळ्यांना शेक लागतो, नाही ते एकाच ठिकाणी करपत जातात. करतच जाते. लागतं. तांदूळ भाजून झाले सर्व याच्यामध्ये काढून घेतोय. असे हलके ना ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचे. हे घालून घेतोय. तर इकडे बघताय आपले ना सर्व तांदूळ मस्त भाजून झालेले आहेत. हे बघा हलकीशी ब्राऊन येईपर्यंत भाजायचे, मस्त कुरकुरीत झाले जाते बघा. त्यांना हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून यांचं पीठ तयार करायचं आहे. थोडे थोडेच टाकायचे म्हणजे व्यवस्थित ना याला बारीक करायला बरं पडतं. जास्त एकदम टाकलं की जाडसर बारीक होतो, व्यवस्थित बारीक होत नाही.
अर्धा मिक्सरचा भांडा भरायचा फक्त. हे बघा मस्त ना बारीक झालेलं आहे. हे बघा तर इकडे बघता आपल्याला पीठ पूर्ण मस्त मिक्सर मध्ये बारीक करून झालेलं आहे आणि छान तयार झालंय ना. असं थोडा ना भराट थोडा ठेवायचा. हा पीठ आहे ना हलकासा म्हणजे एकदम भरड असतो बघा. चक्कीवर आपला कसा एकदम बारीक होतो तसा नसतो, मिक्सर मध्ये कसा बघा अशाच प्रकारे होतो आणि असाच आपल्याला पीठ लागतो लाडू बनवण्यासाठी. आता इकडे ना आपल्याला पुन्हा भाजायचं आहे ना ही. आता चांगला जरा भाजून घ्यायचा. हा इकडे टोपामध्ये घालून घेतोय, काहीच नाही घालायचं फक्त असंच टोपामध्ये भाजून घालायचं आपल्याला. हे बघा. एकदा आपण तव्यावर भाजले होते, पुन्हा टोपामध्ये भाजले ना का व्यवस्थित एकदम भारी आपलं पीठ रेडी होतं. चांगला खमंग असा सुगंध आला पाहिजे. लाडू बनवता म्हणून असं वाटलं पाहिजे. असं हलवत राहायचं पण आपल्याला. तर इकडे ना आता आपण पुन्हा सर्व पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता आपण सर्व मिक्सचर बनवायला सुरुवात करते. इकडे पहिला आपण गुळ घालून घेतलाय आणि मस्त ना चुरगळून घ्यायचं आहे बघा. गुळनं चांगला असा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे गुळाचं कसं खडं नाही राहिलं पाहिजे लाडवात. आणि गुळ ना पहिलाच टाकायचा म्हणजे मेल्ट व्हायला त्याला पूर्ण वेळ जातो आणि सर्व मिक्सचर रेडी होईपर्यंत तो मेल्ट होतो ना व्यवस्थित. असं मिक्स करून घ्यायला पाहिजे चांगलं. हे बघा फोडून घ्यायचा आहे गुळ. हे कसे किसल्यामुळे ना आपले व्यवस्थित मिक्स व्हायला लवकर मदत होते, नाही तर असे खडे तुकडे केले ना तर मिक्स लवकर होत नाही, मग ते तुकडे पूर्ण लाडूत शेवटपर्यंत राहतात. हे बघा किसला ना तो पूर्ण सर्व पिठाला व्यवस्थित तो लागतो. इकडे याच्यामध्ये आता ना सर्व हा आपण खोबरा घालून घेतोय. हे बघा एक एक गोष्ट सर्व घालून घ्यायचं आहे. हे सर्व आपण फ्रूट घालून घेऊया. हे सर्व काजू बदाम आहे, ड्रायफ्रुट्स आहेत हे सर्व. इकडे मनुका सर्व आहेत. मनुका याच्यामध्ये आपण मखाने पण घालू शकतो ना. हा मकाना पण घालू शकता. हा परत हे डिंक घालू शकता आपण. हो ते मगाशी पण सांगितले तुम्हाला. हा हे सर्व ना वेलची पावडर घालून घेतले. आता गावाला कसे मखाने वगैरे अवेलेबल नसतात, तर काजू बदाम मनुका झाले हे सर्व ड्रायफ्रूट मध्ये असतात, पण तुमच्या चॉईसनुसार पण तुम्ही सर्व ड्रायफ्रूट घालू शकता, छान होऊ शकतात. मखाने पण मस्त होतात. आम्ही मुंबईला पण सर्व अलग अलग लाडू बनवतो ना मेथीचे वगैरे, त्याच्यामध्ये मखाने घालतो. जेवढं आपण घालू पौष्टिक तेवढं चांगलं. तेवढे अजून पौष्टिक लाडू होतील. हे सर्व आता ना एकजीव करून घ्यायचे. हे बघा मस्त झालेत अशा प्रकारे. हे सर्व कसे भाजल्यामुळे ना ते सर्व आपल्याला एकत्र करायला बरे पडतात, नाही तो कुस्कुर होतो. आई टेस्ट करून बघते. गोड आहे ना, तर टेस्ट करून बघायचं. गोड वगैरे कमी पडला असेल तर मग परत घालायला होतो. हा कसा भाजलेला ना तसंच खाल्ला तरी पण चांगलं लागतं. हा नाहीतर कधी कधी लाडू पूर्ण बनवून होतो आपण, नंतर बोलतो गुळच नाही जास्त, गुळ कमी पडला. हो म्हणून चेक करायचं आणि गुळ कमी पडला ते घालायचा परत. तर इकडे ना आता आपल्याला घी लागणार आहे 1 वाटी. तो आपण ना इथे टोपामध्ये गरम करायला ठेवतोय. पूर्ण हा ना मेल्ट करून घ्यायचं आपल्याला. घी बघतोय मेल्ट झालेलं आहे सर्व. आता हा मिक्सचर घालून घेतो याच्यामध्ये. हा बघा 1 वाटी बरंच घालायचं, जास्त घी घालायची गरज नाही, प्रमाणात घालायचं, नाही तर पातळ झाला ना परत मग सर्व याच्यामध्ये पीठ आपल्याला ऍड करायला लागतो. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर मंडळी इकडे ना आता आपण लाडू बनवायला सुरुवात करतो. इकडे ना मिक्सचर रेडी झालेला आहे. आई आता सर्व लाडू वाळायला चालू केलेला आहे. आणि इकडे बघा हे काही लाडू तयार झालेले आहेत. आजी पण आहे इकडे, तर दोघी पण बनवले सर्व लाडू लवकर म्हणजे पटपट होतील. आणि आई ही आपण म्हणजे कधी कधी आपली घी पण म्हणजे कमी पडते पिठामध्ये, तर ऍड करू शकतो ना नंतर. जास्त टाकायची नाही, आधी कमी कमीच टाकायची. कशी कमी टाकली की कशी घट्ट असला तर पातळ करू शकता आणि पातळ झालं तर परत घट्ट करू नाही शकत. म्हणून आपण थोडी थोडी म्हणजे अशी घ्यायची आणि वाटलं आपल्याला की म्हणजे कमी पडते घी तर आपण घालू शकता थोडी. आणि मंडळी हे आपण ना लाडू पूर्ण सर्व सुक्या खोबऱ्यामध्येच बनवलेले आहेत. सुक्या खोबऱ्यामध्ये कसे भरपूर टाइम तुम्ही टिकवून ठेवू शकता. आमच्याकडे म्हणजे ओल्या खोबऱ्यात पण बनवतात ना. ओल्या खोबऱ्यात बनवतात, पण ओल्या खोबऱ्याचं म्हणजे जास्त दिवस टिकत नाही, ते लवकर खायला लागतात. हो म्हणजे ते थोडक्यातच बनवायला लागतात, थोडे बनवायचे लवकर खायचे, जास्त टाइम टिकवून ठेवू शकत नाही. पण सुक्या खोबऱ्याचे भरपूर टाइम टिकतात. आणि आजी तुमच्या टायमाला म्हणजे ते कुटणीमध्ये बनवायचे ना. आम्ही ना हा
तांदूळ फुगत घालायचं हा भाजायचं हा आणि मग खोबरा वला हम्म आणि व्हायनात कुटायचं चक्की नव्हती हा घ्याही कायशी नव्हती मिक्सर वगैरे. नव्हती ते आता हा काढणी निघाला आपण आता नाही समजत आम्हाला ती करायला जुनी परंपरा अलग होती. कुटणीमध्ये पहिले कुटून हे सर्व तांदळाचे लाडू आयनामध्ये बनवायचे. कुटायची हा आणि लाडू बनवायचे. ते पण छान मस्त असायचे हा. ते कुटून लय भारी लागायचं लाडू. हा हे बघा आता वळायला चालू झाले ते बघा मस्त छान वळत इकडे आजी पण वळते बघा. घी व्यवस्थित असली ना बरोबर होता घी पाहिजे चांगली ना पीठ ना जरा म्हणजे चांगलं असं थोडं बारीक व्हा. हा, जास्त भराट पण नको मीडियम मीडियम. मग छान तयार होत. हे बघा आता जवळपास इथे लागतं ना मस्त तयार झाले. झालं जात्यामध्ये पण छान होतात ना. जात्यामध्ये पण म्हणजे थोडासा वेळ लागतो जात्यामध्ये सर्व पीठ भरडायला पण छान होतं जात्यामध्ये पण. जात्यातलं बारीक चांगलं होतं हा. तेवढं पीठ बारीक होतं. हम्म. पण आता कसं आपल्याकडे सोयी आहेत म्हणून हो मिक्सर मध्ये लवकर मिक्सर होतं. मध्ये असं पटकन होण्यासाठी मी मिक्सरला लावले. हे बघा इकडे रेडी झाले. पप्पा टेस्ट करा बघा. मी केलं टेस्ट. पप्पाने टेस्ट केला. पप्पा कसं झालंय. हो मस्त एकदम छान आहे ना. चांगला आहे ना. पप्पांनी म्हणजे तयार करता मध्ये घेतला. हो कसं भराट थोडा काढलेला आहे ना तो रव्यासारखं म्हणजे भराट मस्त लागतात असं पिठासारखं नाही चिपकत वगैरे नाही जीवाला. हा रव्यासारखे असतात ना हा तसे. मस्त खाल्लं की वाटतं परत पण बनवायला टाइम लागतो. बनवायला पण आजी कसं आहे. मस्त छान ना. बनवायला भारी पडतात ना. तर इकडे ना आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झाले. दिसायला भारी दिसतात आणि मस्त म्हणजे आकार पण छान आले याला. जबरदस्त झालेले आहे. याच्यामध्ये ना आपण काजूगर पण टाकलेले आहेत त्याचा पण मस्त फ्लेवर येतोय. छान झाली. ही आपली कोकणातली पारंपरिक पदार्थ आहेत. म्हणजे आम्ही गावाला आल्याच्या नंतर ना वेगवेगळ्या अशा पारंपरिक पदार्थाची रेसिपी तुम्हाला शेअर करत असतो जेणेकरून तुम्ही पण ते पदार्थ बनवू शकता. आणि हे म्हणजे सणासुदीला पण बनवले जातात आणि नाश्त्याला खायला पण असे छान लागतात. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. या सर्वांनी लाडू खायला.